नमस्कार, मी अन्वी अमृतथळे पुन्हा एकदा अन्वीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झटपट अशी शेवयाची खीर। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करेल ती रेसिपी सगळ्यात आधी तुमच्याकडे पोहोचेल। चला तर स्वादिष्ट आणि झटपट तयार होणारी शेवयाची खीर कशी बनवायची ते बघूया। आणि त्यासाठी लागणारे साहित्य: 1 लिटर दूध, अर्धी वाटी भाजक्या शेवया, 100 ग्रॅम साखर, पिस्ता, बदाम, काजूचे काप, मनुका, वेलची जायफळची पूड, 2 चमचा साजूक तूप। इथे मी गॅस ऑन करून कढई गरम करायला ठेवली आहे। कढई गरम झाली की गॅसची फ्लेम मध्यम करून घेऊया आणि 2 चमचा साजूक तूप घालायचे आहे। साधारण तूप गरम झाले की सर्व कट केलेले ड्रायफ्रुट्स घालूया। बदाम, काजू, पिस्ता हे सर्व ड्रायफ्रुट्स बारीक कट करून घेतले आहेत आणि मनुके हे सर्व ड्रायफ्रूट साजूक तुपावर साधारण 2 मिनिटभर परतून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे ड्रायफ्रूट्स खिरीमध्ये फ्राय करून घातल्याने खिरीमध्ये ड्रायफ्रूटचा छान क्रंची आणि नटी फ्लेवर येतो। हे पहा, छान असा सोनेरी रंग आला आहे आणि मनुके सुद्धा छान फुगले आहेत। आता आपण एका डिश मध्ये काढून घेऊया। आता ह्याच तुपामध्ये आपल्याला शेवया सुद्धा भाजून घ्यायच्या आहेत। इथे मी अर्धी वाटी भाजक्या शेवया घेतल्या आहेत। शेवया सुद्धा साधारण 1 मिनिटभर परतून घेऊया। जर तुमच्याकडे भाजक्या शेवया नसतील, ज्या साधारण कच्च्या असतात, त्या शेवया जर घेतल्या असतील तर 4 ते 5 मिनिटं सोनेरी गोल्डन रंग येईपर्यंत साजूक तुपावर छान खमंग भाजून घ्या। शेवया सुद्धा छान 1 मिनिटभर परतून झाल्या आहेत। आता एक डिश मध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि त्याच कढईमध्ये 1 लिटर दूध घालूया। इथे मी म्हशीचं दूध घेतले आहे आणि दुधाला उकळी येईपर्यंत गॅसची फ्लेम हाय करून घ्यायची आहे आणि दुधावरची साय मोडून दूध ढवळून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता दुधाला उकळी आली आहे। आता गॅसची फ्लेम मध्यम करून घ्यायची आहे आणि दर 2 ते 3 मिनिटांनी दुधाला ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे दुधावर साय जमा होणार नाही। आणि 7 ते 8 मिनिटं मंद आचेवर दुधाला आटवून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता 7 ते 8 मिनिटांनंतर मंद आचेवर दूध बऱ्यापैकी आटले आहे। आता यामध्ये फ्राय करून घेतलेले सर्व ड्रायफ्रुट्स घालूया आणि 1 मिनिटभर सर्व ड्रायफ्रुट्स दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर यामध्ये साजूक तुपावर खमंग भाजून घेतलेल्या शेवया घालून घेऊया आणि 3 ते 4 मिनिटं शेवया शिजेपर्यंत मिक्स करून घेऊया। शेवया छान शिजून झाले की यामध्ये घालूया साखर। इथे मी 100 ग्रॅम साखर घेतली आहे। तुम्ही आवडीप्रमाणे साखर कमी जास्त सुद्धा घेऊ शकतात आणि खिरीमध्ये साखर छान एकजीव करून घ्यायची आहे। आणि कुठलीही खीर बनवताना साखर शेवटीच घालावी आणि अशा प्रकारे खीर छान ढवळून घ्यायची आहे आणि सगळ्यात शेवटी वेलची जायफळची पूड घालायची आहे आणि मस्तपैकी मिनिटभर ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे खिरीमध्ये वेलची जायफळचं फ्लेवर छान उतरतं। तुम्ही पाहू शकता खिरीला खूप सुंदर टेक्स्चर आले आहे। एकदम परफेक्ट तयार झाली आहे आपली शेवयाची खीर। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि एका डिश मध्ये सर्व करून घेऊया। तर मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि तुम्हीही घरी नक्कीच ट्राय करा। तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि रेसिपी शेअर करायला विसरू नका। आजची रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद। तसेच पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपी सोबत भेटूया।